नमस्कार मंडळी, आज आपण बनवून घेणार आहोत ही अशी भोपळ्याची भाजी. हिला मराठीमध्ये भोपळा असं म्हणतात आणि हिंदीत हिला कद्दू. तर आपण याची भाजी आज बनवणार आहोत. हे बघा, हा अंदाजे 1 किलोच्या वजनाच्या थोडा जास्त असेल. चला आपण याला कापून घेऊया. चला तर मग आपण भोपळ्यावरची साल काढून घेऊया. तुम्हाला काढायची नसेल तर तुम्ही तशी पण ठेवू शकता, पण मला आवडत नाही म्हणून मी ही काढून घेत आहे. ही अशा मोठ्या प्रकारे आपण आधी हिला रफली कापून घेऊन नंतर बारीक फोडीमध्ये कट करून या अशा प्रकारे मी घेतला आहे. तुम्हाला ज्या आकारात आवडेल त्या आकारात तुम्ही कापून घ्या. ही पाण्याने फोडी थोड्याशा स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला. तोपर्यंत आपल्याला बघा मसाल्यासाठी काय काय लागणार आहे. इथे मी कांदा, टोमॅटो आणि काही खडे मसाले आणि अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे. कढईमध्ये गरम तेल करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून कढवून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर खडे मसाले जे काही तुम्हाला आवडतात ते तुम्ही घालू शकता. मी इथे 2 दालचिनी, तेजपत्ता घेतलेला आहे. त्यानंतर आपण कांदा घालून घेणार आहोत. त्याच्यात मीडियम गॅसवरती कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची. ही भाजी एकदम कमी मसाल्यात आणि कमी टाईममध्ये तयार होणारी भाजी आहे. तुम्ही ही भाजी पुरी सोबत अतिउत्तम लागते. कांदा परतून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घ्यायचेत. लाल तिखट मी थोडंसं टाकून घेतले. त्याच्यानंतर हळद टाकून घेतली आहे. सगळं मस्तपैकी मिक्स करून घेऊया आपण. त्याच्यानंतर 1 टोमॅटो कापून घेतला होता ते पण मी घालून घेतलेला आहे. टमाटर पटकन शिजून जाते. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं ना टमाटर लवकर पाणी पण सोडतं. आणि हे 1 ते 1.5 मिनिटासाठी बारीक गॅसवरती मी झाकून ठेवलेलं होतं. हे बघा, आपलं टमाटर पूर्णपणे मॅश झालेला होता. त्याच्यामध्ये आता कद्दूच्या फोडी आपल्याला म्हणजेच भोपळ्याच्या फोडी टाकून घ्यायच्यात आणि हे चांगलं मिक्स करून मीडियम गॅसवरती आपण याला मिक्स करून घेतलेलं आहे. आणि 2 मिनिटासाठी बारीक गॅसवरती मी याला स्टीम होऊ देणार आहे. हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला हवं तसं पाणी तुम्ही टाकून घ्यायचं या भाजीमध्ये. तुम्हाला जशा प्रमाणात घट्ट किंवा पातळ आवडत असेल तर. चांगले मिक्स करून घ्यायचे आपल्याला. हे मिक्स करून झाल्याच्या नंतर साधारणतः 7 ते 8 मिनिटं मला मीडियम गॅसवरती याला लागलेलं आहे शिजवण्यासाठी. हे बघा, आपली भाजी अशी मस्तपैकी शिजून तयार झालेली आहे भाजी. याच्यावर धनिया पत्ता टाकून सर्व करून घ्या. ही भाजी तुम्हाला कशी वाटेल बनवायला हे नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.